पुरुषांचं पण एक स्थान आहे आणि स्त्रियांचं पण एक स्थान आहे. प्रत्येकाने आपली आपली कामं करावी आणि ही कामं कुठं लिहून दिलेली आहेत? पहा, जेव्हा एखादं युनिट तयार होतं, एखादा परिवार तयार होतो, एखादी संस्था तयार होते, एखादी शाळा तयार होते, एखादी कंपनी तयार होते, एखादी सामाजिक संघटना तयार होते, त्याला विधी आणि निषेध आपण एक नियमावली बनवतो की काय कुणी काय करायचं, अध्यक्ष कोण राहणार, उपाध्यक्ष कोण राहणार आणि कुणाकडे काय जबाबदारी, कोणतं डिपार्टमेंट कोण सांभाळणार. बरोबर आहे का हो? आपले सगळं नियोजन आपण लावलेलं असतं. मग ज्याने हे विश्व निर्माण केलं, माझा एक सरळ प्रश्न आहे तुम्हाला, ज्याने हे विश्व निर्माण केलं तो काही येडा असेल काय हो? मूर्ख असेल काय हो? ज्याने विश्व निर्माण केलं त्याने काहीतरी नक्कीच काहीतरी विचार केला असेल की कुणी काय करायचं आणि कुणी काय करायचं. बरोबर आहे की नाही? मग भगवंता ज्याला आपण म्हणतो, ज्याने विश्व निर्माण केलं, मग त्यांनी नक्कीच असा विचार केलेला आहे, त्या भगवंताने विचार केलेला आहे की बाबा हे विश्व चालेल कसं, स्त्रियांनी काय काम करायचं, पुरुषांनी काय काम करायचं, कुणाच्या पाया कुणी पडायचं, आदर सन्मान कसा द्यायचा, समाज रचना कशी चालणार, कुटुंब कसं चालणार, राष्ट्र कसं चालणार, देश कसा चालणार, वर्णाश्रम व्यवस्था कशी चालणार, हे सगळं भगवंतानी असं लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे. आता बघा ना, एखादं घरामध्ये घर चालवायचं म्हटलं तर नवऱ्याला एक ठरलेलं आहे, बाबा तुम्ही कामाला जावा, 4 पैसे आणा. माताजींचं ठरलेलं आहे की बाबा घरामध्ये स्वयंपाक करा, धुणी भांडी करा, मुलाबाळांचं चांगले संस्कार करा. हे ठरलेलं आहे की नाही हो? प्रत्येकाने मनाला येईल असं वागलं तर घर चालेल का सांगा बरं? आणि करता तरी येईल का तसं? समजा घरामध्ये जो पती आहे तो शिक्षक आहे आणि पत्नी आहे गृहिणी आहे, ती घरचं काम करते. मग एके दिवशी पत्नी काय म्हणते, पत्नी म्हणते अहो तुम्ही भांडी घासता का, मी जाते शाळेला. असं करता येईल का? असं करता येईल का? मग याचा अर्थ पत्नी जी आहे ती जरा डोक्यावर पडलेली आहे. सरळ सरळ आहे ना. कारण शाळेमध्ये जे आहे, शाळेमध्ये गुरुजींना त्यांचं D.Ed झालेलं आहे, B.Ed झालेलं आहे, त्यांना सरकारने मान्यता दिलेली आहे, त्यांच्या नावाने पगार निघतो, ते मुलांना शिकवतात, ते सगळं तिथं सही करावी लागते रजिस्टरला जाऊन, हे सगळं ठरलेलं आहे. मग बायको अशी कशी काय म्हणू शकते की तुम्ही जावा, मी जाते शाळेला? म्हणजे हा वेडेपणा आहे ना कुठेतरी. अगदी याचप्रमाणे उठसूट कुणी काही केलं तर ह्याला वेडेपणाच म्हणावं लागतो ना. मग भगवंताने विश्वरचना करताना काहीतरी नियम घालून दिलेले आहेत ना. मग उठसूट कोणीतरी येणार आणि काय करणार, म्हणणार आम्हाला हे मान्य नाही, आम्ही हे करणार, आम्ही हे करणार. काय करणार? नाही 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 म्हणे, काय स्त्रिया आहेत ना, स्त्रियांना सुद्धा शिक्षण द्या. हो, स्त्रियांनाही शिक्षण आहे, नाही असं नाही आहे, पण वेगळ्या पद्धतीचं शिक्षण आहे. कारण कॅटेगरी ही नेहमी करावीच लागते, हे विभाग पाडावेच लागतात. जर कामामध्ये सुसूत्रबद्धपणा यायचा असेल तर विभाग हे करावेच लागतात ना. मग भगवंताने विभाग केलेला आहे. काय विभाग केलेला आहे की स्त्रियांनी एक विभाग सांभाळा, पुरुषांनी एक विभाग सांभाळा. पुरुषांनी कमाई करा आणि स्त्रियांनी काय करा, घरामध्ये तुम्ही एकतर घर पूर्ण सांभाळा, पैसे कमवण्याचं काम त्यांचं आहे, तुम्ही काय करा, त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. वाट लावू नका. विल्हेवाट म्हणजे योग्य प्रकारे पैसे आलेले आहेत, कसे योग्य प्रकारे चांगल्या सेवेसाठी जातील, कसं काय करता येईल. मग मुलांना काय कमी जास्त पहा. मग हे भगवंताने असं, मी किंवा तुम्ही नाही निर्माण केलेलं, भगवंताने हे निर्माण केलेलं आहे. मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे, याच्यामध्ये सगळं वर्णन आहे की कशा पद्धतीनं मनुष्याने वागलं पाहिजे. मनुस्मृती तरी मनुष्यांसाठी खास ग्रंथ आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीनं पुरुषांची कर्तव्य काय, स्त्रियांची कर्तव्य काय. मग स्त्रियांनी काय असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये की घर सांभाळलं पाहिजे. याच्यामध्ये कमीपणाची काय भावना आहे हो? अहो, घर सांभाळलं पाहिजे म्हणजे त्या मुलांना तुम्ही चांगले संस्कार दिले पाहिजे. नुसतं झाडायचं आणि भांडी घासायचं हेच आमच्या नशिबाला आहे असं म्हणण्याच काहीच अर्थ नाही याला.
कारण ते पण एक सेवा आहे, ते पण एक कर्तव्य आहे आणि ते पण आपण आनंदाने करू शकतो खरं तर. पण तथाकथित काही लोक समाज सुधारकाच्या नावाखाली समाजामध्ये निर्माण झाले आणि त्याने काय म्हणले, स्त्रियांना काढा म्हणले बाहेर, त्यांना थोडं शाळा शिकू द्या, हे करू द्या. ठीक आहे, ते पण शिकू द्या, असं काही नाही. पूर्वी पण स्त्रिया शाळा शिकत होत्या, असं काही नाही. आणि स्त्रियांना सगळ्यात मोठं शिक्षण हे आईच्या मार्गदर्शनाखाली घरामध्ये भेटतं. प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवा, याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. कुणीतरी समाजामध्ये कामगार पाहिजे की नाही मला सांगा बरं. सगळे शिक्षक झाले तर चालेल का? सगळे डॉक्टर झाले तर चालेल का? सगळेच इंजिनियर झाले चालतील का? समाज चालणार नाही ना. कुणीतरी, आता तुम्हाला इंजिनियर बनायला पाहिजे, तुम्हाला मोठं घर बांधायचं, साहेब बनायचं आहे, पण त्या साहेबाचं घर धुवायला पुसायला एक कामगार पण पाहिजे ना. तो मग तिथं काही बोलणार नाहीत. म्हणजे विभागणी ही करावीच लागते, कॅटेगरी ही करावीच लागते. ही भगवंतानीच केलेली आहे, आपण काय करायची गरज आहे? भगवंतानी सगळं केलं की स्त्रियांनी हे कर्तव्य आहे, स्त्रियांचं मुलांचं संगोपन करण्याचं स्त्रियांचं कर्तव्य आहे. मग काय करणार? मग ते म्हणणार नाही आम्हाला मान्य नाही, आम्ही हे जुन्या रूढी परंपरा आहेत, आम्ही मुलांना काय सांभाळणार नाही, पाळणा घरात ठेवणार आणि मग आम्ही जाणार नोकरी करायला. याला काहीच अर्थ नाही. कारण बघा, जसं मी सांगितलं, भेदभाव, स्त्री आणि पुरुष यांच्यामधला भेदभाव हा एक पहिला मुद्दा आपण कव्हर करू. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव आहे. अहो, या निसर्गानेच भेदभाव केलेला आहे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये, आपण नाही केलेला. हा भेद कसा केलेला आहे की आता उदाहरणार्थ स्त्रियांना, मी एकदा कंपनीमध्ये फोन केला माझ्या मित्राला, म्हणलं कसा आहेस तू, कुठे आहेस? नाही म्हणे नंतर करतो फोन, म्हणे आता वेळ नाही. म्हणलं काय झालं? तर म्हणे TCS कंपनीमध्ये कामाला होता तो. म्हणलं अरे 10 वाजले की आत्ता. म्हणलं काय करतो तो? नाही म्हणे अजून कंपनीतच आहे म्हणे, मी रात्रीचे 10 वाजले तरी आणि कंपनीतच आहे, सकाळी 7ला गेलेला. म्हणलं काय झालं, एवढ्या वेळ कसं काय? मग तो म्हणले अरे कंपनीत काय ऑडिट चालू आहे आणि मला थोडंसं एक्स्ट्रा लोड आहे म्हणे, मी करतोय. बरं ठीक आहे. मग माझ्या डोक्यामध्ये लगेच एक प्रश्न आला. मी म्हटलं तुमच्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर कंपनी आहे तर मुली पण असतील ना, महिला वर्ग पण असेल ना, मग महिला पण रात्री 10 वाजेपर्यंत थांबतात का कंपनीमध्ये? नाही म्हणे, त्यांची बरोबर सुट्टी केलेली आहे म्हणे 5 वाजता. केला की नाही भेदभाव? का केला मग? कुठेतरी आहे की नाही ही भावना लक्षात घेताय का तुम्ही? भेदभाव केला की नाही? म्हणजे मग इथंही भेदभाव नाही करायला पाहिजे होता. कारण स्त्रियांना संरक्षणाची आवश्यकता आहे, मान्य करायला पाहिजे. असे काही क्षेत्र आहेत जिथं स्त्रिया नाही काम करू शकत आहेत, मग तिथंही भेदभाव नाही करायला पाहिजे होता. सर्वत्र भेदभाव आहे, पण कुठे जिथे आपल्याला उठायचं तिथंच आपण उठून उभं राहणार. इथे भेदभाव होतोय म्हणून. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष यांना भगवंतांनी वेगळी कामं दिलेली आहेत. आम्ही एकदा मला तुम्ही सांगा, खरं सांगा आता, गर्भधारणा कोणाला होते? स्त्रियांना होते. पुरुषांना गर्भधारणा होत नाही. हा फरक कोणी केला आहे? भगवंतानीच केला आहे की नाही मला सांगा बरं. मूल जन्माला एक स्त्रीच घालू शकते. मग भगवंतानी भेद केलेला आहे, पण आपल्याला तो मान्य नाही आहे. मी पाहिलं की आजकाल असं मला कोणाला टीका टिप्पणी नाही करायची, पण मला वाईट वाटलं या गोष्टीचं फार, म्हणून मी सांगतो. आम्ही एकदा बसनी प्रवास करत होतो, त्याला झाले 10 वर्ष होऊन गेले असेल. बसनी प्रवास करत होतो आणि बसनी प्रवास करत असताना जे कंडक्टर आहे ते लेडी कंडक्टर होती, महिला, आणि अक्षरशः म्हणजे गरोदर होती. तर गरोदर आहे आणि अशा अवस्थेमध्ये 6वा-7वा महिना चालू असेल, त्या अशा अवस्थेमध्ये ती एवढी गाडी गच्च भरलेली आहे, माणसं अशी एकामेका चढून असे ढकलून बसले सगळ्या गाडीमध्ये. पाऊल टाकायला जागा नाही. तुम्हाला माहितीच आहे, तर कंडक्टरच जागा वाट काढतो बरोबर, आपल्याला जमत नाही त्यातनं वाट काढायला. आणि ही लेडी कंडक्टर त्या ठिकाणी तिकीट काढायला आले. इतकं मला वाईट वाटलं की अशा अवस्थेमध्ये बिचारी हे काम करते. मग माझा प्रश्न असा आहे की का, म्हणजे प्रॉब्लेम आहे की नाही तर मला सांगा बरं. मग तिथं पण कन्सेशन आहे, तिथं पण भेदभाव आहे लगेच की मग सरकार पण मान्य करते की जर एखादी सरकारी नोकरीमध्ये एखादी महिला असेल तर तिला 1 वर्षाची रजा आहे की नाही. मग भगवंताने निर्माण केले ना, याच्या विरोधामध्ये का बरं जायचं आपण?
नाही 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 नाही, स्त्रियांना बाहेर काढा आणि शाळा शिकू द्या. मुलं कोणी सांभाळायचे? त्याला माणसं लावाय दुसरी. फिरून तिथंच आलं की तुम्ही सांभाळले असते तर पैसे कमी वाचले असते. आता तुम्ही कामाला जाणार, पैसे कमवणार आणि दुसरी बाई लावणार कामाला, तिला पैसे देणार, म्हणजे तुमच्या पगारातले पैसे तिकडेच गेले, त्या कामाला बाईला गेले. फिरून तिथंच आलं की गणित. मला काय म्हणायचं आहे, यात कोणता शहाणपणा आहे? जुनी पद्धत नाकारली, रिजेक्ट केली. नाही नाही, ते जुनं आहे म्हणे, जुनं आहे आणि आम्हाला नवीन मॉडर्न जगाचे आम्ही लोक आहे. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांनी नोकरी करू नये असं माझं म्हणणं नाही आहे, नीट लक्षात घ्या. पण घर सांभाळून ते केलं पाहिजे. तुम्ही जर तुमची मुलं बाहेर कुठं टाकताय, दुसऱ्याच्या हाताखाली देताय आणि स्वतः नोकरी करताय, याला काडीची किंमत नाही आहे. कोणत्याच तत्वामध्ये हे बसत नाही आहे. प्रत्येकाने आपलं कर्म हे केलंच पाहिजे. स्त्रियांची जबाबदारी आहे की घर व्यवस्थित ठेवलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या हाताने बनवून आपल्या पतीला, आपल्या मुलांना खाऊ घातलं पाहिजे. दोघं जाणार कंपनीत आणि परत म्हणणार संध्याकाळी चला हॉटेलमध्ये, दोघंही. मग प्रेम कसं निर्माण होईल? कौटुंबामध्ये प्रेम कसं निर्माण होईल? आणि खरंच प्रेम राहिलेलं नाही. मी बघतोय शहरामध्ये फार भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून इथं आजचा जो विषय चालू आहे आपला या ठिकाणी, की जर घरामध्ये कर्ता पुरुषच गेला तर कसं होईल? आणि मग कर्ता पुरुष गेला तर मग स्त्रियांना व्यभिचाराला बळी पडावं लागेल. घरातलं सगळं संबंध, हे बॅलन्स सिस्टम भगवंतांनी बनवलेली आहे बरं का, की सगळं बॅलन्स झालं पाहिजे. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, की थोडं शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. आणि भगवंतांनी जसं हे काही विधी निषेध दिलेला आहे, थोडं वाचायला पाहिजे, किंवा कसं नेमकं केलेलं आहे, काय कर्म सांगितलेलं आहे. असं सांगितलेलं आहे बाबा, ब्राह्मणाने ब्राह्मणाचं कर्म करा, शूद्राने शूद्रांचं कर्म करा. त्याच्यामुळे शूद्र म्हटलं की राग यायची काही गरज नाही हो. आता मी तुम्हाला म्हणलं तुमचे जावाई काय करतात हो? अहो मोठ्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत की, मुंबईला आहेत की जावाई आमचे, सर्व्हिसला आहेत. बघा, ह्या सर्व्हिस इंग्रजी शब्द आहे, त्याला शूद्र म्हणतात. का कळत नाही आपल्याला हे? गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे म्हणे. सर्व्हिस म्हणजे सर्वंट. सर्वंट हा इंग्रजी शब्द आहे. सर्वंट क्लास, शूद्र डिपार्टमेंट आहे, शूद्राचा क्लास आहे. पण शूद्र म्हणलं कामगार, मराठीमध्ये कामगार. म्हणजे सर्व्हिस केली म्हणजे कामगार झाला ना तो, त्याला आपण शूद्र म्हणतोय. शूद्र म्हटल्यानंतर राग यायची काही गरज नाही कोणाला, आम्हाला शूद्र म्हटले. विषय समजून घ्या. प्रत्येकाने आपलं आपलं कर्म करावं. कामगाराची सुद्धा आवश्यकता आहे की नाही मला सांगा बरं. एखादा मालक झाला म्हणजे त्याच्या हाताखाली कोणतं आहे म्हणून मालक झाला ना. मग तुम्ही हा क्लास जो आहे शूद्र क्लास, याला नकारात कसा करू शकता तुम्ही? ह्या सर्वंट क्लासला रिजेक्ट कसं करू शकता तुम्ही? आणि म्हणून ह्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळं भगवंतानी सिस्टमॅटिकपणे लिहिलेलं आहे. कुणी कोणतं कर्म करा, ब्राह्मणाने याजन पठन पाठन करा, त्यानंतर मग वैश्याने व्यवसाय करा, आणि पुढं मग क्षत्रियांनी रक्षण करण्याची जबाबदारी आहे देशाचं, शूद्रांनी या सर्वांची सेवा करण्याची जबाबदारी आहे. ही वर्णाश्रम व्यवस्था भगवंतानी बनवलेली आहे. पण लोकांना ते पालन करायचं नाही, मनाला वाटेल तसं जायचं आहे. आणि बघा, हे तथाकथित समाजसुधारक लोक आहेत ना, यांनी मनाला वाटेल तसे स्वतःचे धर्म तयार केले. सर्व धर्म समभाव म्हणणार आणि स्वतःचा धर्म काढणार. काय म्हणणार? सर्व धर्म समभाव म्हणणार आणि स्वतःचाच धर्म तयार करणार एखादा. त्याला एखादं नाव देणार आणि म्हणणार हे धर्म पालन कर, हा चांगला आहे, हा धर्म खराब आहे. म्हणजे कुठल्याच मथळ्यावरती हे लोक बसत नाही. याला मराठीमध्ये एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे. हाफ मॅड. असे हाफ मॅड समाजसुधारक भरपूर होऊन गेले भारतामध्ये आणि जगामध्ये. पूर्ण ज्ञान फक्त येत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण ज्ञान इकडं आहे भगवद्गीतेमध्ये. त्याला पण नाकार केलं लोकांनी. गीता नाही, गीता नाही, हे नाही, ते नाही. मग ते मागच्या चर्चा केलीच आपण. म्हणून आपल्याला गीतेनुसार जर जीवन जगला तर समाज व्यवस्थित राहील, कुटुंबामध्ये सुख समाधान राहील, समाजामध्ये पण सुख समाधान राहील. पण लोकांना काय पाहिजे? लोकांना मनाप्रमाणे वागायचं आहे. त्यामुळे उगाच आपलं काहीतरी उठायचं, गीता असं करते, हे असं करते, ते नको, हे नको, हा धर्म हिंदू धर्म खराब आहे, हिंदू धर्मामध्ये हेच त्रुटी आहे त्या, मग हा दुसरा धर्म काढला आम्ही त्यामध्ये या. मग हे चालू झालं सगळं असं.
म्हणून आपल्या सर्वांना गरज आहे की आपण काय केलं पाहिजे, हे सगळं वाचलं पाहिजे, थोडं समजून घेतलं पाहिजे की आपल्या धर्मात काय सांगितलंय, भगवद्गीतेमध्ये काय सांगितलंय, त्यानुसार आपलं जीवन जगतोय का आपण, हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे बरेच आपल्यामध्येच प्रॉब्लेम आहेत, बरेच आपल्याला ज्ञान नसल्यामुळं. हा एक पहिला विषय झाला की जो मागच्या प्रवचनाला धरून होता. मग आता पुढं काय घडलंय,